सन्मान्य व्यासपीठ सर्वांचं पुनर्जीवित स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. नुकतंच खऱ्या अर्थाने या व्यासपीठ मंचावर शुभ आगमन झाले. माजी सरपंच ग्रामपंचायत सरवली आदरणीय संतोष सदू पाटील, त्याचबरोबर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सरवली सन्मानित संतोष कृष्णा पाटील या दोन मान्यवरांचं या व्यासपीठ मंचावर शुभ आगमन झाले. मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने तुमचं देखील मनस्वी स्वागत करतोय. चला, यानंतर दोन संघाचे कॅप्टन आपण देखील आपलं रिपोर्टिंग करा. एका बाजूला जय गावदेव वडूनगर विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा. वडूनगर आणि पूर्णा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली. थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तो फलंदाज झाला. एक निर्धाव चेंडूची सांगतो ते धावसंख्या स्थिर आहे. फलंदाज विश्वास एकता सारंगाव. आता मात्र फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला. फटका मारण्याचा, बिग फटका, मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला चेंडू तो ऑन साईडला. निलेश माधवी याच्याकडनं चांगलं शतरक्षण झालं. फेक मात्र चुकीची झाली होती, मात्र बॅकिंग उत्तम भेटलं. एकच धाव कंप्लीट झाली. धावसंख्या एकाने पुढे सरकली. एक बाद एक. ओर क्रमांक पहिलं. गोलंदाज महेश. हा चेंडू देखील सुरेख सुंदर प्रतिम उत्कृष्ट आपण पाहतोय. दोन धावा कंप्लीट, दोन धावा झालेल्या आहेत. एकच धाव कंप्लीट झाली. एक धाव संघात धावसंख्या एकाने पुढे धावसंख्या होती एक बाद दोन. ओर क्रमांक पहिलं. वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला. संघाच्या वतीनं पहिल्या षटकाचा गोलंदाज महेश तरे. ऑनड्राईव्हचा अतिशय चांगला फटका, चेंडू जातो वॅडिश. डीप लॉंगॉनला चांगले क्षेत्ररक्षण मिळतं, मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एका धावनी संघात धावसंख्या एक बाद तीन. ओर क्रमांक पहिलं. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतोय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न ऋषीच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिले. फेक देखील उत्तम झाली होती, मात्र तोपर्यंत कुठेतरी वेल होता दोन धावा घेण्याचा. आणि या दोन धावांनी संघाची धावसंख्या दोनने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 5. षटक क्रमांक पहिला संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत सुरुवात, थोडीशी निगडी सुरुवात करताना आपण पाहतोय. संघ एकता सारंगाव नाणेफेक जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय घेतला जातोय तो फलंदाजी करण्याचा. मात्र पहिल्या ओव्हरमधून ती साजेशी कामगिरी या संघाला करता आली नाही आहे. धाव पालकावर धावा येते फक्त आणि फक्त 5. आणि महत्त्वाचा पहिला विकेट नितीन हा धाव रूपानं बाद झालेला आहे. जय गावदेव वडूनगर, जय गावदेव वडूनगर विपक्ष गावदेव पूर्णा या दोन संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा प्लीज. पूर्णा विपक्ष वडूनगर. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरं गोलंदाजी तो साईनाथ. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती. मात्र देखील फलंदाज बोल झाला का हिट विकेट. बॅट कट धावचित. ओके, फलंदाज मला वाटतं या ठिकाणी हनुमान बाद झालेले आहे. नेक्स्ट नो बॅट्समन मैदानावरून जाताना भालचंद्र.
पुन्हा एकदा गोलंदाज साईनाथ. चेंडू थोडासा स्वीप केले ऑन साईडला, स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतो. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फलंदाज भालचंद याच्या बॅटमधून या 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या होती ती 7. ओव्हर क्रमांक दुसरं प्रगतीपथावर संघाची धावसंख्या ती 7. न्यू बॅट्समन न्यू बॅटल भालचंद्र, गोलंदाज साई. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं होतं. चेंडूला थोडासा इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला होता फलंदाज भालचंद याला. एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. फलंदाज निश्चित थोडासा शप्पल झाला होता. इम्प्रोवाइज पलटीट. चेंडू देखील सुरेख सुंदर अप्रतिम मुस्को चेंडूची फेक आपण पाहिली. दादा स्टंपकडे बघतो, चेंडूकडे बघ. अतिशय चांगला फटका ऑन साईडचा आपण पाहतोय. डीप मधून चेंडू उचलला जाईल. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 9. हा चेंडू मात्र थोडासा बरे आउट ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करते. एक अवंतर धाव. या अवंतर धावाने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 10. अतिशय चांगला फटका आउट ऑफ इनसाइडचा आपण अतिशय चांगला फटका पाहतो. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून मात्र फेक मात्र थोडीशी रॉंग इन. 3 धावा कंप्लीट झाली. त्या 4थ्या धावेसाठी फलंदाज मला वाटतं विश्वास हा बाद होतोय. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आम्हाला जॉईन व्हा. जय गावदेव वडूनगर विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा. गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा विपक्ष जय गावदेव वडूनगर. 2 संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच आपण आमच्याशी संपर्क साधा प्लीज. गावदेवी पूर्णा विपक्ष जय गावदेव वडूनगर. 2 संघांमधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. तिसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज येतोय बंटी. स्वराज्य कशी संघात एक सर्वात महत्त्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज. लॉंग रन 55 क्रॉस करतोय. रॅटम ओव्हरचा मारा करताना गोलंदाज. अतिशय वेगवान चेंडू मात्र चेंडू थोडासाच बरे आउट ऑफ लेग स्टंप. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करते. गवांतर धावाने संघात धावसंख्या एकडे पुढे सकते. धावसंख्या होती ती 14. ओव्हर क्रमांक 3 प्रगती पथावर आहे. गावदेवी पूर्णा संघ या ठिकाणी मोठ्या ताकदीनिशी मैदानामधून दिसत आहे. संघाचा कॅप्टन नॉदर सिंग तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. अतिशय चांगला चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरी चेंडू वेगवान चेंडू बीट करतो फलंदाजाला. स्विंग अँड मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाज. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक 3 प्रगती पथावर सध्या आद्य स्थिती पाहतो. एक तर संघाची धावा आहेत त्या 14 आणि 3 फलंदाज हे तंबूच्या आश्रयाला. अतिशय चांगला चेंडू प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती. हा पलीकडून सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका होता. फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट केला जातं. धाव घेण्याचा आत्मगती प्रयत्न. या प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज स्ट्रायकर फलंदाज भालचंद याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट नो बॅट्समन उमेश जातोय.
न्यू बॅट्समन उमेश. पुन्हा एकदा गोलंदाज बंटी. चेंडू मात्र देखील थोडासा स्वर आउट ऑफ स्टंप. धावसंख्या एकाने पुढेच केली. धावसंख्या होती ती 15. ओव्हर क्रमांक तिसरा गोलंदाज बंटी. थोडासा मस्त स्ट्रोक आपण पाहतोय. बॅट आउटसाइड येऊन चेंडू जातोय. शॉर्ट थर्ड मॅनला इनफिल्ड मधून देखील चांगले क्षेत्ररक्षण केलं जातं. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एका धाब्याने संघाची धावसंख्या 16 वर पोहोचते. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. साजेशी कामगिरी खऱ्या अर्थानं मैदानामधून दिसत नाहीये. एक तास सारंगवे संघाची नाणेफेक जिंकल्यानंतर धाडसी निर्णय पाहिला आपण संघाचा फलंदाजी करण्याचा. मात्र ती फलंदाजी या मैदानामधून दिसत नाहीये. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा लगेच. जय गावदेव वडुनगार. हा चेंडू देखील थोडासा स्वर आहे आउट ऑफ लेग स्टंप. खरं ना बंटी याच्या गोलंदाज आपण जर एकंदरीत अपडेट पाहिलं तर स्वेर मारा जास्त आहे. जणू काय मला वाटतं प्रॅक्टिस करतोय. हलक्यात बॅट फक्त आणि फक्त चेंडू थोडासा स्टेअर केलाय. चेंडू जातो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. एक कंप्लीट. दुसरीचा देखील प्रयत्न आणि या दोन धावांनी एकता सारंग संघाची धावसंख्या 19. अतिशय चांगला फटका प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतो. फलंदाज हा फलंदाज सुंदर असा ऑन ड्राईव्हचा फटका. एक दोन धावा करण्याची पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली फलंदाजाला. या दोन धावांनी संघाची धावसंख्या 21. 21 धावा धावफलकावर. अतिशय चांगला चेंडू. प्रथम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती. मधल्या एसटीवरचा चेंडू होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रॉपर प्रयत्न निश्चित आपण पाहिला. फलंदाज उमेशाच्या बॅटमधून मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आनंद व चेंडू पायावर आदळतो. हलकासा प्रश्न पंचांना विचारला गेला मात्र पंच देखील संमत झाले आणि लेग बिफोर स्वरूपाने महत्वाचा फलंदाज बाद होते उमेश. नेक्स्ट बॅट्समन रूपवन. उमेश फलंदाज बाद झाल्यानंतर नेक्स्ट बॅट्समन जातोय रूपवन. 3 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 21. 21. आता मात्र शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर. चला प्लीज थोडंसं वेलकम घ्या. स्पीडअप करा. तत्पूर्वी पुन्हा एकदा दोन संघांना आम्ही इन्व्हाइट करतो. चला आपण देखील या. एका बाजूला जय गावदेव वडुनगर विपक्ष गावदेवी पूर्णा. दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आपण या. चौथ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला सांघिक चौथा गोलंदाजी तो निलेश. स्ट्राईक रोटेट करतोय बलून रूपवन. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडू फेक आपण पाहतोय. पहिला चेंडू मात्र निर्धाव क्षेत्र प्राप्त करताना गोलंदाज निलेश. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं होतं. चेंडूची गती कमी केली होती आणि चकित केलं होतं फलंदाजाला. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. सरळ
दुसरा चेंडू देखील बॅक टू बॅक डॉट जातोय. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू ॲक्प्रेस डेव्हिड वेगवान चेंडू बीट करतो फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. सलग तिसरा चेंडू देखील डॉट. धावसंख्या स्थिर आहे ती फक्त आणि फक्त 21. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. जय गावदेव वडुनवकर. हा चेंडू देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट थोडासा निष्पत्ती बाउन्स झाला मात्र फलंदाज व्यवस्थित मारता आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे. सलग चौथा चेंडू देखील डॉट. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन जर आपण या ठिकाणी व्यवस्थित वेळेवर उपस्थित झाला नाही तर तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. वेळेवर आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला नाही तर प्लीज तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. या दोन्ही संघाचे कॅप्टन नोंद घ्या. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू निर्धाव शतक टाकलं जाईल का निलेश. या स्पर्धेतला आता मात्र चेंडूवर मोठा फटका आणि चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. एक मारा लेकिन सॉलिड मारा. धावसंख्या साने पुढे धावसंख्या होती ती 27. खऱ्या अर्थानं 5 चेंडू आपण फेकली तर अतिशय उत्तम. मात्र या 5 चेंडूंवर पाणी फेरलं ते अंतिम चेंडूने. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. गावदेवी पूर्णा आणि जय गावदेव वडुनवकर. पूर्णा संघाचा कॅप्टन या ठिकाणी आम्हाला जॉईन झालेले आहे. पूर्णा संघाचा कॅप्टन आपण या प्लीज. आणि जो संघ या ठिकाणी उपस्थित झाला नाही त्या संघाला कदाचित पॅनलाइज केले जाईल. बोला. हॅलो हॅलो जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करू मान्यवरांचा शुभ सन्मान. खऱ्या हातानाच्या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती पाहतोय ते माजी सरपंच ग्रामपंचायत सरवली सन्माननीय संतोष सदू पाटील यांना आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान प्रमुख अतिथी सन्माननीय संतोष पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत सरवली. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सरवली सन्मानित संतोष कृष्ण पाटील. हॅलो जय गावदेव वडुनगर संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन झालेला आहे. पूर्ण संघाचा कॅप्टन आपण देखील लगेच या, नाही तर अन्यथा पॅनल्टीचा सामना करावा लागेल. हॅलो बालचंदजी टावरे आपण या. आपला प्रतिस्पर्धी संघ त्या संघाचा कॅप्टन या ठिकाणी जॉईन झालेला आहे. हॅलो चला पुढील दोन्ही संघाचे संघनायक आपण लगेच टॉस करण्यासाठी स्वर्गीय सरडू पांडू कारभारी हिऱ्याचा पाडा उंबर्डे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. आणि हा टॉस बॉक्स आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे भरत पंडित पाटील सरवली यांच्या माध्यमातून. त्यांचं देखील आपण मनस्वी आभार व्यक्त करूया.
गावदेवी पूर्णा आणि जय गावदेव वडवणोगर या दोन संघादरम्यान पुढील सामन्याची नाणेफेकी कक्षामध्ये नाणेफेकी उडवली जाईल. तिथे माझे सहकारी समालोचक मोहनदादा भुईर उपस्थित आहेत आणि मान्यवरांना आम्ही विनंती करतोय. चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करूया एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक. संतोजी पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत सरवली. छाप किंवा काटा कोण बोलतं डिसाईड करा. चला बालचंद भाऊ काय म्हणणं आहे. चला गावदी पुढे संघाचे कॅप्टन म्हणतात काटा आणि मला वाटतं छाप आलेले. मान्यवरांचं खूप खूप आभार. आपल्याकडे वेळ फार कमी, फक्त एका स्वरामध्ये आपण निर्णय सांगायचा. फिल्डिंग धन्यवाद. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. बघा या स्पर्धेची देखील एक चांगली संकल्पना आहे. दोन्ही कॅप्टनला शितपे पहिला चेंडू विश्वास पाटील यांचा चेंडू हवेमध्ये. मनीष पाटीलनं हा झेल ड्रॉप केलाय. पहिल्या चेंडूवर साई पाटीलला बाद करण्याची संधी चालून आली होती. आदरणीय दीपकजी भोईर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत राणाल. आपण जर कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. राणाल ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आणि विलास स्पोर्ट्स राणाल संघाचे एक उत्तम क्रिकेटर सन्मान्य दीपक गोपीनाथ भोईर. आपण जर कुठे प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. स्पर्धेमध्ये तुमचं मनस्वी स्वागत. हा चेंडू एका टप्प्यानं लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. रणजितला संधी दिलेली आहे. गिरीश मडवीनं साईच्या जोडीला पहिल्या 2 चेंडूमध्ये आलेत 5 आणि 24 मध्ये बनवायचे आहेत 28. नक्कीच या स्पर्धेची एक चांगली संकल्पना जहानमान सरवली नवीन 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीनं नाणेफेकी कक्षामध्ये दोन्ही संघनायकांना कोल्ड्रिंक दिली जाते. क्या बात आहे. बघूया विश्वास पाटील पॉवर प्लेच्या ओव्हर मधला हा चेंडू. इथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पप्पू पाटील कडून चांगली फिल्डिंग. धाव मिळेल 1. एका धावीने रणजित खेळतोय 5 वर, साई खेळतोय 1 वर. संघाची टोटल 6. वेलकम दीपकजी भोईर. नक्कीच आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी थंडीची सेवा प्राप्त केली ते फलंदाज लेग बिफोर पायचीच्या स्वरूपात साईला परतावं लागेल. पहिली विकेट सारंगाव संघाकडून प्राप्त झालेली आहे गोलंदाज विश्वास पाटील यांच्यासाठी. टॉस साठी दोन्ही संघनायकांना कोल्ड्रिंक धर्मा राजाराम चौधरी याचकडून त्यांचं देखील आपण संघाच्या वतीनं आभार व्यक्त करूया. त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेमध्ये एक आपण लकी ड्रॉ म्हणून सायकल प्रस्तुत केलेली आहे निलेश सकाराम चौधरी यांच्या माध्यमातून. आणि सर्व नक्कीच लकी ड्रॉ रसिकांसाठी आणि खेळाडूंसाठी आम्ही एक आपणास सूचना करतोय, विनंती करतोय की आपण आपलं नाव इथे नमूद करायचं आहे. आपल्याला लकी ड्रॉचं कुपन 50 रुपये प्रति राहील, याची नोंद घ्या. लकी ड्रॉ साठी सायकल हे पारितोषिक आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देणार आहोत. इथे पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर फलंदाज झालेत महेश तरेनं देखील आज संधी दिलेली आहे. वा क्या बात आहे. ज्या सायकलचा आपण उल्लेख करत होतो ती सायकल मला वाटते इथे आता दाखल झालेली आहे. निलेश सकाराम चौधरी यांच्या माध्यमातून या स्पर्धेतून लकी ड्रॉ साठी सायकल हे पारितोषिक. चांगला झेल मिड ऑफला टिपलाय आणि अजून एक फलंदाज बाद महेश तरे. बॅक टू द डगआउट. 50 रुपये कुपन राहील. वेलकम दीपकजी भोईर. बघा जो इच्छुक लकी ड्रॉ खेळाडू क्रीडा रसिक असेल त्याचे इथं मोबाईल नंबर आणि नाव नमूद केलं जाईल. 50 रुपयाची आपली फी आहे सायकलच्या लकी ड्रॉ साठी. ती आमच्या समालोचक कक्षामध्ये आपण जमा करायची आहे. नितेश चौधरी आणि पिंटू पाटील यांचा स्कॅनर आमच्याकडे ऑनलाईन देखील आपण पेमेंट
करू शकता. चला पटापट जे इच्छुक क्रीडारसिक आहेत, खेळाडू आहेत, त्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. निलेश सकाराम चौधरी यांच्याकडून या स्पर्धेमध्ये एक नवीन संकल्पना सरपंच चषक 20-25 माध्यमातून नक्की सायकल पाहून 50 रुपयाचं कुपन जास्तीत जास्त क्रीडारसिक काढतील आपण अपेक्षा करूया. नक्कीच हरेश पाटील गावदेवी पूर्णा संघाचे माजी संघनायक, उत्कृष्ट क्रिकेटर यांनी या स्पर्धेला आणि त्यांच्या लाडक्या संघाला अर्थातच गावदेवी पूर्णा संघासाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. सध्या शनी शिंगणापूर पदयात्रा इथे हरेश पाटील यांचा प्रवास सुरू आहे. धन्यवाद हरेश पाटील. पप्पूचे पहिले 2 चेंडू आलेत निर्धाव आणि हा चेंडू आलाय वाईट. सूर्यकांत मोरे सर या सामन्यासाठी पंच आणि कमल नकवी सर यांना आपण पाहतोय. हरीश परमार नक्कीच अगदी तिन्ही पंच उत्कृष्ट पंच आहेत या स्पर्धेसाठी. सिनियर पंच सूर्यकांत मोरे. हा चेंडू एस्ट्यांच्या मागे अप्रतिम एष्टीरक्षण. वाह काय चेंडू पकडलाय गिरीश मडवी आणि स्ट्राईकला आहे रणजित. रणजितनं तब्बल 3 चेंडू लगातार डॉट केलेले आहेत. पप्पू पाटीलची चांगली गोलंदाजी. इथे हा चेंडू बघूया. हा चेंडू देखील आलाय वाईट. पप्पूनं आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, त्यामधले 2 वाईट आणि 3 डॉट. धावा बनलेत 8. जय गावदेव वडोणवगार आणि गावदेवी पूर्णा असा बिग मॅच आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. अशोकजी पाटील ग्रामपंचायत वडोणवगार आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यशवंतजी पाटील असतील, पप्प्या काबूकर, दीपक पाटील, आमचे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे, योगेश चिकणे सर यांचा संघ आपण पाहणार आहोत. वेलकम परशु पाटील, सुस्वागतम. क्या बात है. आज डैसिंग अंदाज में परशु पाटील, जय बजरंग कारिवली संघाचे एक अष्टपैलू खेळाडू यांचं मंचावर शुभ आगमन. हा चेंडू आलाय वाईट. धावा बनलेत 11. चेंडू टाकून झाले 10. इथे हा फटका ऑन साइडला आलाय. चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑनला. उमेशनं चेंडूला पकडलाय. चांगली फेकी. धाव मिळेल 1. नक्कीच आमचे परममित्र निवृत्ती माली यांनी देखील आज या स्पर्धेला भरपूर वेळ दिलेला आहे. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. सरपंच चषक 20-25 मध्ये वेलकम. ज्या व्यक्तिमत्वाचा आपण उल्लेख करत होतो ज्ञानेश्वर चिकणे सरांचं इथे शुभागमन. एक आगरी कवी आणि जय गावदेव वडोणवगार संघाचे एक सलामीवीर फलंदाज आणि आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे एक ऍक्टिव्ह सदस्य आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावा मिळतील 2. 2 धावेनी संघाची टोटल 14. 2 ओव्हरमध्ये 14 आलेत आणि उर्वरित 2 ओव्हरमध्ये अजूनही 14 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. वेलकम गणेश पाटील, अशोकजी पाटील आपण यायचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत वडोणवगार. आपण मान्यवर कक्षामध्ये या. रवीजी चौधरी आणि ऑल टीम जन मन सरवली नवीन 40+ क्रिकेट मंडळ
आपल्याला आमंत्रित करीत आहे. वेलकम बजरंग भाऊ, आपलं देखील स्वागत आहे. 2 ओव्हरमध्ये 14 आणि उर्वरित 2 ओव्हरमध्ये 14ची गरज. आजच्या पहिल्या दिवसातून आज दुसरा सामना आपण पाहतोय. सरपंच चषक 2025 च्या माध्यमातून अतिशय चांगलं मैदान, सुसज्ज अशी क्रीडानगरी, चांगलं VIP डाईस, प्रेक्षक गॅलरी देखील इथे चांगल्या उभारलेले आहेत. स्वर्गीय काशीनाथ नाऊ चौधरी एक प्रेक्षक स्टँड आहे. त्यानंतर आमच्या स्टेजच्या समालोचक कक्षाच्या थेट उजव्या बाजूला देखील 3 प्रेक्षक स्टँड आपण पाहतोय. त्यानंतर एक चांगला टॉस बॉक्स. गोलंदाज आलाय उमेश. ओव्हर नंबर 2 साठी उमेश आलाय. 3 साठी नक्कीच बघूया. उमेश एक सिनियर खेळाडू आहे. ज्या खेळाडूंना सारंगावसाठी भरपूर वजनी गटाचे सामने आणि रेग्युलर सामने खेळलेले आहेत. उमेशचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू बघूया. इथे पंचांनी नो बॉलचा इशारा केलाय. फिल्डिंग पोझिशन कुठेतरी चुकीची लावली असावी. आमचे सूर्यकांत मोरे सरांची तीक्ष्ण नजर, एक सिनियर पंच आहेत. बघूया यष्टीरक्षक पंचांकडून शहानिशा करतायत. जय गावदेव वडुनवगर आणि गावदेवी स्पोर्ट पूर्णा असं 2 संघादरम्यान नाणेफेकी झालेली आहे. त्यानंतर स्वर्गीय नंदकिशोर कारभाव आणि विलास मूर्ती राणाल. मान्यवर कक्षामध्ये दीपकजी भोईर देखील आहेत. राणाल ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि विलास स्पोर्ट राणाल या संघाचे सहकारी खेळाडू. दीपकजी भोईर, आपलं देखील स्वागत. इथे चेंडूला पोल केलाय. बघूया चेंडू चालला अगदी डीप मिड विकेटला. नक्कीच फ्री चेंडू असेल, कारण की याआधी नो चेंडू आलाय. आणि या इथे काय घडलाय, फलंदाज गिरीश मडवी यांना परतावं लागेल. धावबाच्या स्वरूपात धक्का नंबर 3 स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली संघाला. फलंदाज बाद. DJ हर्षल, वेलकम. अशोकजी पाटील, वडुनवगर ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील यांचं मंचावर शुभागमन झालेलं आहे. वेलकम. ज्ञानेश्वर चिकणे सर यांचा देखील आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. सतरा धावा बनलेत. 28चं लक्ष आहे. अजूनही 11 धावा दोऱ्याने 11 चेंडू शिल्लक आहेत. बॉल टू रन असे इक्वेशन आले. 11 मध्ये 11. हा खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार चेंडूला पाठवलाय. डीप फाईन लेग, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय फटका मारला निलेशनं. 7 धावींनी संघाची टोटल 23. आता फक्त 5 धावा आणि 10 चेंडू. एका फटक्याने या सामन्याची दिशा आणि दशा फिरवलेली आहे. इथे बघूया चेंडू चाललाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडू निघालाय. दुसरीचा प्रयत्न सुरू आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. पंचांचा लेग बायचा इशारा आलाय. धावसंख्या 25. आता इन मीन 3 धावा विजयापासून दूर आहे स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली संघ.
नक्कीच आज गणपती भुईर असतील, साई पाटील, रामशेठ भोसले, परेश तरे यांची उपस्थिती आपल्याला कुठेतरी पाहायला मिळत नाहीये. हा फटका अगदी शॉर्ट फाईन लेग रिजन मधून चेंडू निघालाय. डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. विश्वास पाटीलने चेंडू उचललाय. स्कोर इज लेवल. फक्त एक धाव विजयापासून दूर आहे. 27 धावा बनलेत. उमेश ओव्हर नंबर 3 चा चौथा चेंडू आणि एका धावेची आवश्यकता असताना ब्लास्ट आपण पाहतोय. निलेशच्या बॅट मधून विजयी षटकार. अभिनंदन. स्वराज युवा प्रतिष्ठान, कशिली संघ आणि हडलक टफ लक देऊया आपण एकता स्पोर्ट सारंगाव संघाला. आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. आपल्या आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतोय आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा. बघा या स्पर्धेसाठी एक लक्की ड्रॉ म्हणून सायकल स्पॉन्सर केलेली आहे. निलेश सकाराम चौधरी समाजसेवक सरवली यांच्या माध्यमातून. ज्या कोणाला या सायकलच्या लक्की ड्रॉ मध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी कमिटीशी संपर्क साधा. तिथे संतोष पिंटू पाटील आणि नितेश चौधरी यांची जी संपर्क साधा. 50 रुपये आपल्याला कुपन असेल. नक्कीच आपलं नाव मोबाईल नंबर नमूद केलं जाईल. या सामन्याच्या